आपल्या स्वभावामागचे रहस्य. तुमचा स्वभाव नेमका कसा आहे? तुमच्या मनावर कोणता गुण राज्य करतो? कधी तुम्हाला खूप शांत आणि आनंदी वाटतं आणि कधी अचानक राग, आळस किंवा अस्वस्थता येते. हे सगळं का होतं? कधी विचार केलाय? अर्जुनाला आता शरीर आणि आत्म्याचं सत्य समजलं होतं, पण त्याच्या मनात अजून एक प्रश्न होता. माणसाचा स्वभाव असा बदलत का राहतो? तेव्हा श्रीकृष्ण त्याला प्रकृतीचे 3 गुण समजवतात. पहिला गुण म्हणजे सत्व. सत्व म्हणजे शांतता, ज्ञान आणि चांगुलपणा. जेव्हा मन शांत असतं आणि योग्य विचार येतात तेव्हा सत्वगुण जास्त असतो. दुसरा गुण म्हणजे रज. रज म्हणजेच सतत धावपळ, इच्छा आणि अस्वस्थता. काहीतरी मिळवायचंय, काहीतरी करायचंय, हे सतत मनात चालू असतं. आणि तिसरा गुण म्हणजे तम. तम म्हणजे आळस, अज्ञान आणि निष्क्रियता. काहीच करायची इच्छा नसणं, सतत टाळत राहणं. सकाळी लवकर उठून शांत मनाने काम करावंसं वाटतं, तो सत्वगुण. सतत काहीतरी मिळवायचं, पुढे जायचं, ही रजगुणाची ओढ. आणि काहीच करू नये, फक्त पडून राहावंसं वाटतं, तो तमगुण. हे 3 गुण आपल्या आत आहेत. पण आपण कोणत्या गुणाला वाढवत आहोत हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. हे 3 गुण आपल्या प्रत्येकामध्ये असतात. कधी सत्व वाढतं, कधी रज आणि कधी तम. पण जीवन चांगलं जगायचं असेल तर सत्वगुण वाढवणं आवश्यक आहे. आपला स्वभाव कायमचा नसतो. तो आपल्या विचारांनी, सवयींनी आणि संगतीने बदलतो. ज्या गुणाला तुम्ही रोज वाढवता तसंच तुमचं जीवन बनतं. म्हणून चांगले विचार निवडा आणि सत्व वाढवा.